जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 11. बलम बलवतां च अहम कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, ही सर्व सृष्टी माझे शरीर आहे. म्हणजे मी ही सृष्टी आहे. या सृष्टीत बलवान व्यक्ती आहेत. मी ही सृष्टी असल्यामुळे बलवान व्यक्ती आहेत आणि त्यांच्यातील शक्तीही मीच आहे. कसली शक्ती? इच्छा, आसक्ती, लोभ किंवा लालसा यांच्या अधीन नसलेली एक अद्वितीय शक्ती. मी ती ताकद आहे. अर्जुना, मी ही सृष्टी आहे आणि या सृष्टीत जीव आहेत. ही सृष्टी मीच असल्यामुळे ते प्राणीही मीच आहेत. त्या प्राण्यांना काम किंवा इच्छा असतात. ती इच्छा कशी असावी? ती इच्छा धर्माला बिनविरोध असली पाहिजे. आणि ही सृष्टी मी असल्यामुळे सर्व प्राण्यांमध्ये धर्माच्या विरुद्ध नसलेली इच्छा असावी. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा घोषित करतात की ही सर्व सृष्टी त्यांचे शरीर आहे आणि या शरीरातील सर्व वस्तू त्यांना सोडत नाहीत, कारण ते सर्व वस्तूंचे अंतर्यामी किंवा निवासी आहेत. जेव्हा ते सर्व वस्तूंच्या अंतर्मनात असतात तेव्हा त्या वस्तूंमध्ये असलेले गुण त्यांना सोडत नाहीत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा सर्व गोष्टींमध्ये आणि त्या सर्व गुणांमध्ये अद्वितीयपणे विराजमान असल्याचे सांगून त्यांचे श्रीमन्नारायण तत्व किंवा त्यांचे सर्व व्यापित्व सिद्ध करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात ठेवून आणि त्यांचे शब्द ध्यानात ठेवून जेव्हा आपण या सृष्टीमध्ये इच्छा आणि आसक्तीशिवाय बलवान लोकांचा सामना करतो तेव्हा आपल्याला लगेचच श्रीकृष्ण परमात्मा असल्याची जाणीव होऊ द्या. जेव्हा जेव्हा आपण धर्माच्या विरुद्ध नसलेल्या सजीवांमध्ये इच्छा पाहतो तेव्हा त्यांच्या शब्दांचे स्मरण करून आपण ते श्रीकृष्ण परमात्मा आहेत हे समजून घेऊया. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक प्रसंगात आणि सर्व दृश्यांमध्ये श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीमन नारायण आहेत हे सत्य ओळखून श्रीमन नारायणांचे स्मरण करून केवळ श्रीमन नारायणांचाच आश्रय घेण्याचा दृढ विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत.
परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. बलं बलवतां च अहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. ॐ बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.